नमस्कार मित्रांनो, कसं काय चाललं आपलं? हे बघा, मी आलो रानात, शेळ्या घेऊन आलो चारासाठी. हे बघा आमच्या शेळ्या. आता बापून हे बागवलं. आता हे आम्ही दोघंही आलतो शेळ्या घेऊन जाणार वनामध्ये. हे बघा, आणि शेळ्या चारता चारता थोडंसं कामही केलं वावरातलं. हे बघा, हे आमचं रानो. जसे फणं बागवले. आलतो शेळ्या चाळाले, पण बागवून टाका म्हणलं. फणं वाढल्यावर झालं ते म्हणलं. फणंही बागवली आत्तापर्यंत. घराकडे जायला टाईम आहे आता हे थोडंसं बागवलं बापून. आता खाते आता चांगलं बाबू बघायला का खाते ना चांगलं. हां हो, असं आहे आता मित्रांनो. असे आता बघे जगा. आता कसं मित्रांनो, चारा नाही राहिला पाहून घ्यायचा आहे का. काही कोणत्या कपाशा नाही राहिल्या वावरामध्ये, माल नाही राहिला. आता बांधाने का आपण काय राहिलं, काहीच नाही. बांधाने काहीच नाही राहिलं. आता हे थोडी चैत्र पालवी फुटली. कसे आता बागा बुगाई केले का जगत्या बकऱ्या. नाही तर बकऱ्या घराकडे उपाशी नेणं होते, फायदा नाही राहत. आता हे जे झाडं आहे, शिवण्याचे झाड आहे. शिवण्याचे झाड आहे हे. एक अधिक कुठं फळे पडून जायते. ते काही पाहिजे मग मोकाटे ढोर खाऊन टाकते. जे भेटलं ते बकऱ्या खाते, जगते कशी तरी. आता जगत नाही बरोबर बकऱ्या. आता कसे तरी आता घराकडे न्याय लागते. आता जगून थोड्या वेळ ठेवतो. आता दुपार वाचीच आहे, पण आता होते आता दुपार. हां, हे बघा, हे असं अंगावर लावते पा. खाले फळ पडते पोटासाठी. पोटा गोष्टी. तर हे बोकुळ आमचं. हे बघा, हे एवढं मोठं बोकुळ आहे. 10-15 हजार किंमत याची. तर बहीण 6-7 हजार मागते. काही लोक 5-6 हजार मागते. बघ, असे अंगावर लावते खासाठी. जास्त येत नाही किमती. आता हे खाताय तोपर्यंत मी हे बागवतो फणं. तिकडे मित्रांनो फणं बागवतो. आता काय हे 1.5 एकरसाठी वाहिली होती मी. या गचडा साफ करा लई काम आहे. 1.5 एकरसाठी का तिकडून हे झाडं झुडं आहे जास्त लोकांची. या झाडाला का अशा 3.5 वरी होते. 1, 2, 3, 3.5 वरी होते. तर 3.5 वरीपैकी 2.5 वरी वायाच जाते. ह्या माला ह्या सावलीनं वाया जाते. काही फायदाच नाही राहत त्याचा. आता भाऊ मगामध्ये धुळे साफ करून टाक म्हणे. आता एवढ्या एका वरीतला मुळे कापूस झाला यावर्षी 10.5 क्विंटल. एका वरभर जागासाठी हे धुळे साफ करणं मला परवडत नाही. आणि मग आऊत मी असं पेरत आहो. काही मग असं आऊत जात नाही धुऱ्यावर. काही मग आऊत जात नाही. ते बसन साफ करत म्हणजे काय साफ करत नाही धुरा. 4 आण्याची कोंबडीने 12 आण्याचा मसाला हे नाही परवडत. तसं आता चालू आहे. आता मग फायदा एवढसा आहे तर काम भयानक करायचा काय फायदा आहे का भेटता. मग रिकामच कष्ट करायचा, फायदा नाही व्हायचा. तसं शेतीचं तसंच असते. पण हे बघा नाही जमत. हे बघा, हे आता हे असं दिसते का नाही का तुम्हाला. आता हे असे फणं मी असं बागवत चाललो. फणं बागवत तिकडे आता त्या बांधापर्यंत गेलं. तिकडे रस्ता आहे. तर बांधापर्यंत गेलं फणं बागवत का मग जमा करत यायचं आहे. जमा करत तिकून जमा करत यायचं. असं आता चालू आहे. तोपर्यंत आता बकऱ्या जगते. आता आमच्या तिकडं बापू जगवते बकऱ्या. आता पहिलं मी आणतो बकऱ्याकडं, मग आला बापू बकऱ्या घेऊन. असं आहे, जगते आता बकऱ्या. तोपर्यंत रिकामं कामून जायचं म्हणलं. दोघं हवा आम्ही. फणं तरी बागवतो म्हणलं. काम कसं आहे मी पट्टी म्हणलं. आता का आमच्या गावात कोणते कामं धामही भेटत नाही. आणि आयुर्वेदिक औषधी विकावं म्हणलं तर कोणते जास्त वनस्पती आमच्या गावाकडे नाही. माहिती भरपूर आहे आयुर्वेदिक, पण वनस्पतीची कमतरता आहे. जे काही आणायला लागेल ते दुकानातूनच आणायला लागते. आयुर्वेदिक मेडिकलमधूनच आणावं लागते, विकावं लागते. सध्या आता पैशाची कमतरता आहे. लावू धंदा म्हणत असं काही नाही, पण आत्ता काही धंदा लावत नाही. तसं काही नाही. माहिती लय आहे पण सौदे भेटत नाही ना, औषधीचे सौदे. बघा कसं वाटते आमचं भावात. हे आता मस्तपैकी आमचं भावात आता जगते. तर मित्रांनो, तर भोकराचं झाड आहे. भोकराचं
मस्त फळं खाली भेटते. आता त्याला फळं लागून मी मग जाऊन पाहिलं होतं, एक व्हिडिओ काढला होता, आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलसाठी व्हिडिओ काढला होता. तर जाऊन पाहिलं होतं मी, एकच दिसलं फळ पडून. बाकीचे वरत आहे, खालचे फांदे काने वाढले का माहीत नाही. आता खालीच भेटत नाही भोकर. मस्त गोल लागते मित्र भोकर खाली. शक्तीवर्धक आहे, कफनाशक आहे, कृमीनाशक आहे, पोटदुखून तर पोटदुखून खतम करते, पित्त खतम करते, वास पित्त कफाचं संतुलन राखते. लई फायदे त्याचे. पण का रुचलं होतं आता मित्रांनो पाहिले, इथं रुचलं होतं. हे हा फण बघ दिसते का नाही का तुम्हाला माहीत नाही. वाटामध्ये फण आहे, एक उभा आहे, रुचला होता फण. चांगलं पाला की मित्रांनो, दुर्लक्ष करायला जमत नाही. असं आता चाललं आता माझं मोडणं. कसं का चाललं तुमचं सांगा आता मित्रांनो. आमचे ब्लॉग चॅनल व्हिडिओ तुम्हाला आवडते का सांगा. कारण तर या चॅनलमध्ये आपण पहिलं आरोग्याचे व्हिडिओ टाकत होतो, पण काही कारणानं आमचं नशीबच खराब असल्यामुळे व्हिडिओ कटवून टाकायला लागले. शेतीचं काम, घराचं काम करायला लागलं, घर बांधण्याचं. तेव्हा माझे हे या चॅनलच्या सूचना लोकांपर्यंत पोचत नव्हत्या. डेट झालं तर माझं चॅनल, म्हणून मी संपूर्ण व्हिडिओ डिलीट मारून टाकली. एक व्हिडिओ यूट्यूबनं मारला होता डिलीट, म्हणजे कॅन्सरची माहिती आयुर्वेदिक WHO नुसार नाही म्हणे, डिलीट मारला. मग मी म्हटलं जाऊ दे म्हणलं, आपली संपूर्ण माहिती आयुर्वेदिक आहे म्हणलं, हे यूट्यूब डिलीट मारायचं म्हणलं, त्यापेक्षा आपणच मारतो म्हणलं डिलीट. मी स्वतःच मग मारून टाकलं डिलीट. आणि हे आपले आमच्या जीवनावरचे व्हिडिओ टाकणं चालू केलं. तर खरोखरच चांगला प्रतिसाद भेटतं या व्हिडिओच्या आता व्हिडिओले आमच्या. तुम्हीसुद्धा असाच आम्हाला प्रतिसाद द्या. जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. चला ठेवतो आता व्हिडिओ येतच. नमस्कार, धन्यवाद.